शिवनेरी, प्रतापगड, राजगड, रायगड आपल्या ह्या पट्ट्यातले सगळे जोड्या पानपूरला रोपवेच आहे ना. महाराष्ट्र शासनाला विनंती करायची आहे. आमच्या भुईकोट जिल्ह्याची जी अवस्था झालेली आहे, आता हे काम झाले, आता नवीनच केलेलं आहे. हे काल आताच पडलेलं आहे, पहिल्या पावसानेच पाऊस पडलेला आहे. कामाची क्वालिटी जरा सांभाळा असे मी संबंधित ठेकेदाराला, संबंधित यंत्रणेला सूचना करतो. आणि खास विशेष आभार आमचे महाराष्ट्र पुरातत्व खात्याचे एलिकर साहेब यांनी अत्यंत मेहनतीने हा सर्व कार्यक्रम घडून आणलेला आहे. आणि आजचा हा मिरवणुकीचा कार्यक्रम सर्व शाळा, सर्व खूप आनंद झालाय. आणि युनेस्को टीमचा पण आम्ही आभार मानतो, कारण आमच्या हरणाईचा सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. त्याच्यामुळे इथे आपला जागतिक पर्यटक आणि इतर देशातल्या आणि आपल्या परकीय देशातले पण पर्यटक इथे येऊन आणि इथे असणाऱ्या स्थानिक किल्ल्यांना पण डागडुजी करून आणि अनेक सुविधा उपलब्ध करून शासनाने द्यावे, जेणेकरून इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल. आणि शिवाजी महाराजांचा किल्ला आणि पादस्पर्श झालेला किल्ला सुवर्णदुर्ग आणि इथला गोवागड म्हणजे तो भुईकोट किल्ला, इथे समोर 2 किल्ले आहेत. त्या किल्ल्यांना, सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक दर्जा प्राप्त झालेला आहे. तर आम्हाला इथल्या स्थानिक लोकांना खूप आनंद झालाय, खूप म्हणजे खूपच आनंद झाला. त्याच्या बदल्यात आज लोकांनी रॅली पण काढली. तहसीलदार मॅडम आणि महसूल विभागाची बरीचशी लोक पण आली होती. नक्कीच बऱ्याच वर्षाचं हे स्वप्न होतं, ते पूर्ण झालेलं आहे. कारण आमची बरीच वर्षाची मागणी होती की आमच्या किल्ल्यांना काहीतरी दर्जा प्राप्त व्हावा. कारण एवढे गड किल्ले बांधलेले आहेत, राजाने जिंकलेले आहेत, त्याचं काहीतरी चीज व्हावा. आणि ते आता चीज झालेलं आहे. सुवर्णदुर्ग जागतिक दर्जा प्राप्त मिळाला आहे आणि त्याच्यामुळे आमचं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही मानतो.